खवा घेणार आहोत. आणि या खव्यामध्ये जेवढं मैद्याचं पीठ बसेल कोरडं तेवढं आपण टाकणार आहोत. मैद्याचं पीठ थोडं थोडंच टाकायचं, जेवढं बसेल तेवढं ह्याच्यामध्ये घालायचं. एकदम मध्येच मैदा घातला जास्त तर तो आपल्याला कणकीचा गोळा ज्याचा तयार करायचा आहे तो घट्ट होतो. त्यामुळं थोडं थोडं मैद्याचं पीठ ह्याच्यामध्ये आपण ऍड करूयात. आणि ह्याचा छानसा असा गोळा तयार करून घेऊयात. घट्ट व्हायला लागले आपला खवा आणि मैद्याचं पीठ. आपला गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्याचे आपण बारीक बारीक गोळे तयार करून घेऊया. आपण याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. साधारणपणे एकसारखेच बनवूयात. आपले गुलाबजामुनाचे गोळे करून तयार आहेत. आता आपण हे तळून घेऊयात. या ठिकाणी मी तेल गरम करायसाठी कढईमध्ये टाकलेलं आहे. ते गरम झालं तेल का आपण हे गोळे त्यामध्ये टाकणार आहोत. आपण यामध्ये गोळे सोडूया. गॅस थोडा कमीच ठेवायचा. त्याला तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजणार आहोत. आपले गोळे जर व्यवस्थित झाले तर हे फुटत नाहीत अजिबात. त्याला तांबूस रंग यायला लागलाय. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप छान असं कलर आलाय. छान झालं. त्याचप्रमाणे बाकीचंही करून घेऊयात आपण.
अगदी व्यवस्थित भाजता येते, एकही फुटत नाही. कारण काय होतं, आपले पीठ जर व्यवस्थित नाही झालं ना तर गुलाबजामुन चिरले जातात मध्ये. छान असं भाजलेत, आपण काढून घेऊया. आपण पाकासाठी पाणी ठेवले, त्याच्यामध्ये 1 बाउल मोठा मी साखर घालणार आहे. कारण गुलाबजामुन गोड असलेले चांगले लागतात. त्याला आपण सतत ढवळत राहायचं. आपण हे सतत हलवत राहायचं आणि झालं का नाही सतत बघत राहायचं. कारण हे जर आपली तार फुटायला सुरुवात झाली तर आपला पाक झाला असं समजायचं. परंतु तसं काही नाही दिसत आपल्याला. त्यासाठी अजून 5-7 मिनिटं तरी पाक व्हायला लागते. आपला पाक तयार होता नाही, साधारणपणे झालाच आहे. तुम्ही बघू शकता. खूप पण असं लाडूला करतो तसा नाही करायचं, एकदम चिकट असा लागतोय हाताला. म्हणजे तयार झालेला आहे पाक आपला. आता आपण गॅस बंद करूया. पूर्ण एकतारी झालेला आहे. याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड टाकूया. त्याच्यामुळे वास छान येतो. पाकामध्ये ऍड करणार आहोत आपण. आणि आता गॅस बंद करणार आहोत. याच्यामध्ये आपण तळून घेतलेले जे गुलाबजामुन आहे ते टाकणार आहोत. एक 10 मिनिटानंतर आपण ह्याला पाहणार आहोत. कारण का तर हा पाक जो आहे ते गुलाबजामुनामध्ये मिसळायला 10-15 मिनिट तर लागते. आपले गुलाबजामुन तयार आहेत पाकात भिजून. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया. ते एकदम मस्त भिजलेत.